एकलौता एक पुत्र दिला, जो कोणी येशू मसीहवर विश्वास करते तो नाश होणार नाही, पण त्याला सार्वकालिक जीवन मिळते. हालेलुया, हालेलुया. येशू ख्रिस्त स्वर्गातून मनुष्याचं रूप, परमेश्वर स्वर्गातून मनुष्याचं रूप घेऊन या पृथ्वीवर आला. जो कोणी त्या येशू मसीहवर विश्वास करते तो नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळते. 17 वाचा. खूप सुंदर वचन आता ठिकाणी. परमेश्वर ने अपने पुत्र को जगत में इसलिए नहीं भेजा कि जगत पर दंड की आज्ञा दे. आमेन, हालेलुया. एक मिनिट. परमेश्वराने आपला एकलौता एक पुत्र येशू ख्रिस्ताला याच्यासाठी नाही पाठवलं की तुम्हाला दंड देण्यासाठी. तुम्हाला कोणाकोणा दंड भेटते, कोणाचं नुकसान होते, कोणाचं ऍक्सिडेंट होते, कोणी बिमार पडते, कोणी समस्यात पडते, तर हे देव त्याला दंड नाही देत. देव बिलकुल दंड देत नाही. देव 7च्या 70 वेळा क्षमा करणारा परमेश्वर आहे. परंतु आपल्या कर्मानुसार, आपल्या विश्वासानुसार, आपल्या वागणुकीनुसार शैतान पाळते, शैताला मोका भेटते आणि तो मोका पाहून चौका मारते. कोण? शैतान, मनुष्य नाही. काय म्हणतं वचन? परमेश्वर ने अपने पुत्र को जगत में इसलिए नहीं भेजा इसलिए प्रभु यीशु मसीह को कि जगत पर दंड की आज्ञा दे, परंतु इसलिए कि जगत उसके द्वारा उद्धार पाए. जगत उसके द्वारा उद्धार पाए. हालेलुया. उद्धारचा अर्थ होते त्याचं तारण, तारणचा अर्थ होते तो मरणार नाही, मरणावर नाही, लोक मेले नाही पाहिजे म्हणून परमेश्वराची पहिलेपासून देवाची ही इच्छा आहे. आता मात्र येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आला, तुमच्या माझ्यासाठी, संपूर्ण जगातल्या लोकांसाठी क्रूसावर मरण पावला आणि मरणातून उठला, जिवंत झाला, मरणावर विजय प्राप्त केला. म्हणून मनुष्य बी येशू ख्रिस्ताच्या नावाने, येशू प्रभू मध्ये जो मरतो तो जिवंत राहते, स्वर्गामध्ये अमरतेचं जीवन राहते. हालेलुया. दंड देण्यासाठी नाही. पहिले बी परमेश्वराची इच्छा होती माणसं मेले नाही पाहिजे, पण आदाम आणि हव्याच्या द्वारे आपल्या पापामुळे आपल्याला मरण आलं. परंतु देव आता असं म्हणत आहे की मनुष्य चिरकाल या पृथ्वीवर टिकू शकत नाही, परंतु आत्माने, शरीराने तर जिवंत जगू शकत नाही आदामाच्या पापाद्वारे, परंतु मेल्याच्या नंतर मात्र मृत्यूच्या द्वारे, त्याच्या आत्म्याच्या द्वारे मी स्वर्गामध्ये अमरतेचं जीवन देतो. वर स्वर्गामध्ये तो मरणार नाही. हालेलुया. मग मरण नाही पाहिजे आम्हाला, मरण नाही, बिलकुल नाही पाहिजे. आम्हाला जीवन जगायचं आहे. तर येशू मसीहवर विश्वास ठेवा, तर त्याला काय केलं? सार्वकालिक जीवन मिळणार, तो तिथं मरणार नाही. हालेलुया. आखरीचं एक वचन वाचू आपण. मत्ती रचित सुसमाचार 1:1 वाचला, आताच वाचला आपण. लुका 19:10 वाचू. लुका 19:10 पटापट काढा. क्योंकि मनुष्य का पुत्र खोए हुओं को ढूंढने और उनका उद्धार करने आया है. राईट. हालेलुया. देवाचा पुत्र पृथ्वीवर कशासाठी आला? जे बिघडलेले आहे, हालेलुया, जे दूर गेलेले आहे, जे नष्ट होत आहे, जे श्रापात आहे, जे पापात आहे, जे बिमार आहे, जो आजारी आहे, ज्याला देवाचं काही माहित नाही आहे, अशा बिघडलेल्या लोकांना शोधण्यासाठी प्रभू येशू मसीह आला. हालेलुया. त्याला वाचवण्यासाठी येशू मसीह आला. त्याला पापातून वाचवण्यासाठी आला, त्याला मरणातून वाचवण्यासाठी आला, त्याला दुःखातून वाचवण्यासाठी आला, त्याला समस्यातून वाचवण्यासाठी आला. येशू मसीह किसके लिए आहे? खोए हुए. और नष्ट करने को आता है. मैं इसलिए आया कि वे जीवन पाए और बहुतायत से पाए. आमेन. हालेलुया. चोर म्हणजे बिमारी टाकणारा सैतान, चोर म्हणजे नुकसान करणारा सैतान, चोर म्हणजे समस्या टाकणारा सैतान, चोर म्हणजे आपला कर्जात टाकणारा सैतान. हा सैतान असं काम करायसाठी आला, परंतु मी याच्यासाठी आलो, मी त्यांना जीवन दान देण्यासाठी आलो. हालेलुया. मी सोडवण्यासाठी आलो, मी उद्धार देण्यासाठी आलो, मी तारण देण्यासाठी आलो, मी मुक्ती देण्यासाठी आलो, बिघडलेल्या लोकांना वापस आणण्यासाठी आलो. आणि आखरी येशू मसीह प्रकाशित वाक्य 3:20 मध्ये म्हणत आहे. आता संदेश मला संपला या ठिकाणी. 3:20 प्रकाशित वाक्यामध्ये म्हणतात, हे तुम्हाला पाठ आहे. काय म्हणत आहे बेटा?
माझ्यासोबत जेवण करतो. थांबा अण्णा, ते महत्वाचं नाही, ठेवा थोडस, हे महत्वाचं आहे. बार बार होत नाही, पुढच्या वर्षी पुन्हा येणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काय पहा, मी तुमच्या शरीराच्या दरवाजाजवळ उभा राहून दरवाजा ठोकत आहे. हे नंदू पास्टर, हे नंदू पास्टर, हे नंदू पास्टर, तू दरवाजा उघड. तुम्ही आपल्याला म्हणू शकता देव तुमचा दरवाजा ठोकत आहे. नंदू पास्टर दरवाजा उघड, दरवाजा उघड, दरवाजा उघड. तू दरवाजा उघडलो आपण. हे पिता, हे बाप्पा, तू माझ्यासोबत ये माझ्या अंतःकरणात. मी विश्वास केलाय प्रभू, तू माझ्या आतमध्ये ये पिता. मी तुझं वचन ऐकतो, मी तुझा शब्द ऐकतो, तू चांगल्या पद्धतीने मी चालतो, वागतो, बसतो, उडतो. प्रभू, जो कोणी असं म्हणते माझ्या सर्व पापाची क्षमा कर, असं जो कोणी म्हणतो, तो परमेश्वर त्याच्या आतमध्ये येते, त्याच्या आतमध्ये राहते. तो त्याच्यासोबत आणि येशू त्याच्यासोबत, तो येशू सोबत काय करते? देवाच्या वचनाचं जेवण करते. हालेलुया, हालेलुया. रात्री काल दिवसा मी झोपलो, मी सत्य सांगत आहो, जयपाल पास्टर, मी विचार नाही केलं, जयपाल पास्टर माझ्या स्वप्नामध्ये आला आणि नीतिवचन 8:18 मला दिलं. वाचा का लिहून आहे? नीतिवचन 18:8 की 8:18, मी तुझं बोललो करतो. धन का म्हणलं, प्रभू किती धन देते मला माहित नाही, मी सत्य सांगत आहो. काल मी झोपलो, मी थोडंसं निराश होतो, काही गोष्टीला मी निराश होतो, नाराज होतो, मी स्वतःच्या मूडमध्ये होतो, मी स्वतःच्या मूडमध्ये, स्वतःच्या निराशमध्ये होतो. मी झोपलो, ड्युटीवर आलो, एकदम झोपून गेलो. मी कोणासोबत बोलत नव्हतो घरी, आपल्याच मूडमध्ये येऊन झोपून गेलो. मी पहिले ड्युटीवर आल्यावर आंघोळ नाही केलं, काय नाही केलं, तसंच कपड्यावर झोपून गेलो. आमेन, हालेलुया. त्याच्यानंतर जयपाल पास्टर, तेवढा मोठा अभिषिक्त दास माझ्या स्वप्नामध्ये आला. बेटा, पास्टर म्हणता, बेटा काय लिहिलं? धन और प्रतिष्ठा, धन और प्रतिष्ठा. बेटा, तुला कुठं मान जरी भेटत नसल, तू काळजी करू नको. तुला धन नाही भेटत असेल, तू काळजी करू नको. तू धनासाठी निराश असेल, तुला प्रतिष्ठेसाठी तू निराश असेल, काळजी करू नको. धन आणि प्रतिष्ठा मेरे पास है, माझ्या जवळ आहे. वरना ठहरने वाला धन और धर्म भी है. हालेलुया. धन और प्रतिष्ठा मेरे पास है, मैं तुमको दूंगा बेटा. हालेलुया. मी पण जयपाल पास्टरला कधी मी नाही पाहिलं, फक्त टीव्हीवर पाहिलं. मी पास्टर साहेब माझ्या स्वप्नामध्ये आले, दिवसा झोपलो, माझ्या दर्शनामध्ये आले आणि हे वचन सांगितलं. नीती वचन 8:18 हो ना? हा, मी तो कन्फ्यूज झालो. 8:18 आणि म्हणे, बेटा मैं अपना धन तुझे दूंगा और मैं अपना प्रतिष्ठा भी तुम्हें दूंगा. हालेलुया. मी सत्य खरं सांगतो, मी देवाच्या वचनामध्ये मी